नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत। आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात होत असलेल्या टोल वसुली संदर्भात। याला कारण ठरले ते कालच उच्च न्यायालयाने या संदर्भात सरकारला अशी विचारणा केली की मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर टोल वसुली कधीपर्यंत सुरू राहणार आहे। कारण या संदर्भात ज्या याचिका दाखल झालेल्या आहेत त्या याचिकांच्या संदर्भात ही विचारणा करण्यात आली। या याचिकेत असं म्हटलेलं आहे की 2019 ऑगस्ट 2019 पर्यंत टोल वसुलीचं जे कंत्राट आहे ते संपलेलं आहे आणि त्यानंतर जी वसुली झाली आहे ती बेकायदेशीर आहे आणि त्यामुळे हा प्रश्न ऐरणीवर आला। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न ऐरणीवर आहे, कारण राज्यातल्या जवळपास सगळ्याच प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर टोल वसुली केली जाते आणि सर्वांच्या जिव्हाळ्याचा हा विषय झालेला आहे। आणि याच विषयी चर्चा करण्यासाठी माझ्याबरोबर या चर्चेत सहभागी होत आहेत राधेश्याम मोपलवार, हे व्यवस्थापकीय संचालक आहेत MSRDCचे, एक ज्येष्ठ सनदी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांचा लौकिक आहे। याशिवाय RTI कार्यकर्ते विवेक वेलणकर हे या चर्चेत सहभागी होत आहेत, ते याचिकाकर्ते सुद्धा आहेत। या संदर्भात जी याचिका आहे त्यात त्यांनीही ती याचिका दाखल केलेली आहे आणि मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी हे सुद्धा माझ्याबरोबर चर्चेत सहभागी होत आहेत, कारण मनसेने गेल्या अनेक वर्षात या संदर्भातली अनेक आंदोलनं केली। मनसेचा असा दावा आहे की आमच्या आंदोलनामुळे जवळपास 65 टोल नाके सरकारला बंद करावे लागले। या सगळ्यावर ते आपली भूमिका मांडणार आहेत। मी सुरुवात करतो मोपलवार सरांकडून। सर, आपण कालच्या उच्च न्यायालयाच्या निरीक्षणाविषयी ऐकलं असेलच। उच्च न्यायालयाचं असं म्हणणं आहे की ही वसुली आता कधीपर्यंत सुरू राहणार आहे? तुम्हाला देखील हाच प्रश्न आहे की वसुली कधीपर्यंत सुरू राहणार? नमस्कार तळेकर साहेब, मुद्दा असा आहे की वारंवार एकच खोटी गोष्ट बोलली तर ती खरी होत नाही। 2000 पासून 2030 पर्यंत मुंबई पुणे एक्सप्रेसवे 6 पदरीकरणाचं जे BOT काम आहे ते MSRDCला शासनाने सोपवलेलं आहे। त्यामुळे याच्यावरचा टोल जो आहे तो 2030 पर्यंत असावा असं नोटिफिकेशन ऑलरेडी आहे, पब्लिक डोमेनमध्ये ते डॉक्युमेंट आहे। त्यामुळे 2019 पर्यंत कंत्राटाचा कालावधी आहे की 2019 पर्यंत टोलचा कालावधी आहे। कंत्राटाचा कालावधी वेगळा आणि टोलचा कालावधी वेगळा, कारण टोल जो आहे हा 2123 कोटी रुपये बांधून 2123 कोटी रुपये खर्च करून मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा जो बांधला त्याचा खर्च वसूल करण्यासाठी शासनाने 30 एप्रिल 2030 पर्यंत टोल वसुलीचे अधिकार MSRDCला दिलेले आहेत। हा कंत्राटाच्या शब्दाची जी गल्लत करण्यात येते ती अशी की इसवी सन 2004 मध्ये आम्ही 15 वर्षाचं एक कंत्राट काढलं होतं, पूर्ण राहिलेलं 26 वर्षाचं नाही, आणि ते कंत्राट 2019ला संपलं। त्यामुळे कंत्राटाबरोबर टोल वसुलीचा कालावधी संपला MSRDCचा असा त्याचा अर्थ होत नाही। शासनाच्या आदेशानुसार जे पब्लिक डोमेनमध्ये जे डॉक्युमेंट आहे त्यानुसार हा कालावधी एप्रिल 2030 पर्यंत आहे। पण याचिकाकर्त्यांनी जो दावा केलेला आहे की 10 ऑगस्ट 2019 पर्यंत जवळपास 4300 कोटी रुपये 330 कोटी रुपये वसूल होणं अपेक्षित होतं आणि तेवढाच करारामध्ये समावेश होता, आणि जी वरची आतापर्यंत जवळपास 6773 कोटी रुपये वसूल झालेले आहेत। आणि मी जर चुकत नसेल, ही आकडेवारी जर चुकत नसेल तर जवळपास 2443 कोटी अतिरिक्त वसूल करण्यात आलेले आहेत। ही अतिरिक्त वसुली जी झालेली आहे ती बेकायदेशीर असल्याचा दावा याचिकाकर्ते करतायत। या याचिकाकर्त्यांच्या दाव्यावर तुमचं काय म्हणणं आहे? एकतर ही याचिकाकर्त्याचा जे याचिका आहे ती उच्च न्यायालयात आहे, त्याच्यावर TV वर निर्णय घेणे की हे बरोबर आहे का ते बरोबर आहे हे बरोबर नाही। तथापि पुन्हा एकदा क्लिअर करतो, नाही, टीव्हीवर आपण टीव्हीवर आपण तुम्ही गल्लत करताय, टीव्हीवर आपण या संदर्भात निर्णय घेत नाही आहोत। ज्या फॅक्ट्स मांडण्यात आलेले आहेत याचिकाकर्त्यांसमोर, याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयासमोर, त्याची फक्त खातरजमा आपण करून घेतोय। हां, सांगतो। हे बघा, आपण जेव्हा 2004ला 15 वर्षाचं कंत्राट काढलं, पुन्हा लक्षात ठेवा की कंत्राट हे मधल्या काळात वसुली कोणी करावी असं ह्या 15 वर्षाचं कंत्राट जेव्हा काढलं तेव्हा 15 वर्षामध्ये जो काही कॅश फ्लो आहे त्याचं आम्ही निविदा काढल्या, आणि निविदा काढल्यानंतर आम्हाला अपफ्रंट 918 कोटी त्यावेळेला देण्यात आले आणि 218 कोटी अपफ्रंट दिले, आणि 4 लेन रस्ता जो NH4 जो आहे त्याचा 4 लेनिंगचं काम त्याच्यामध्ये समाविष्ट आहे, ते 200-300 कोटीचं आहे, 400 कोटीचं।
ह्या खर्चापोटी जी वसुली आहे, म्हणजे 2004ला जे काम होतं, समजा 2004ला 1100-1200 कोटी खर्च झाला, तर त्याची व्याजासहित वसुली, म्हणजे समजा मी तुम्हाला जरी कर्ज दिले 1000 कोटी आणि 15 वर्षाचं जर कर्ज असेल तर त्याचेही 4-5 हजार कोटी तुम्हाला द्यावे लागतील. त्यामुळे ती वसुली आहे. त्याने अपफ्रंट पैसे दिलेले आहेत, अपफ्रंट पैसे दिले आणि त्याने 918 कोटी किंवा 4000 कोटी एवढेच वसूल केले पाहिजे असं जे बंधन ते सांगतात, तसं बंधन त्याच्यामध्ये त्याने अपफ्रंट पैसे दिल्यानंतर आम्ही त्या कालावधीसाठी 15 वर्षाचे त्यांना अधिकार दिले होते. 15 वर्षाच्या अधिकारामध्ये त्यांनी जी काही वसुली केली ती बरोबर आहे काय चुकीचं आहे त्यांचं असं म्हणणं आहे. तो मुद्दाच नेमका सबज्युडाइस आहे. अगदी तोच याविषयी मुद्दा नेमका सबज्युडाइस याविषयी आपण याचिकाकर्त्यांकडेच विचारणा करूया. विवेक वेलणकर हे सुद्धा याचिकाकर्ते आहेत. या याचिकाकर्त्यांमध्ये जे काही 3-4 लोक आहेत त्यापैकी ते स्वतः एक आहेत. सजग नागरिक मंचातर्फे त्यांनी ती याचिका दाखल केली आहे. वेलणकर साहेब, ही जी याचिका दाखल केलेली आहे त्यात जो मुद्दा आहे की 2019 नंतरची, ऑगस्ट 2019 नंतरची जी वसुली आहे ती बेकायदेशीर आहे आणि आता मोपलवार जे म्हणतायत त्याच्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे की 15 वर्षाचा जो कालखंड होता त्यानंतर अपफ्रंट 918 कोटी रुपये शासनाने उचलल्यामुळे वसुलीचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे. हे संयुक्तिक आहे? नाही, मुळात कसं आहे माहितीये का, ते मगाशी म्हणले की वारंवार खोटं बोललं की ते सिद्ध होत नाही. मोपलवार साहेब, मी येतो तुमच्याकडे. एकदा वेलणकर काय बोलतात आपण ऐकूया, त्यानंतर मी तुमच्याकडे येतोच. नाही आपण नाही माझं पॅराफ्रेजिंग, आपण माझा मुद्दा पॅराफ्रेज बरं बोला. मी वेलणकरांना संधी देतो, प्लीज अंडरस्टँड. मी परत सांगतो, वेलणकरांना त्याच्यावर व्यवस्थित उत्तर देता येईल. MSRDCचे अधिकार 2000 पासूनचे 2030 पर्यंतचे आहेत. मला या 2030 तुम्ही काही सांगू नका, मला सगळं माहिती आहे. तुम्ही आता शांत बसा. MSRDC मला बोलू द्या, तुम्ही शांत बसा. नाही, तुमचा मुद्दा पूर्ण करा आणि मग बरं तुम्ही बोलत राहा, मला वेळ नाही मिळाल तरी चालेल, तुम्ही बोलत राहा. बरं वेलणकर तुम्ही बोला. नेमका हा जो मुद्दा मांडला तुम्ही पण ऐकला, नेमकं या तुमचं संपलंय ना, म्हणजे मी बोलतो मग. वेलणकरजी बोला. बरं आता मी बोलू का? बोला. नाही, पण अशा पद्धतीने तुम्हाला नाही बोलता येणार. आता पहिल्यांदा हे जे 918 कोटीचं जे बोला मी सर. गप्प राहतो. वेलणकर तुम्ही बोला, आपण त्यानंतर मोपलवार नाही, ते सरांकडे जाऊ. म्हणतात तुम्ही गप्प राहा म्हणून मी गप्प राहतो. बोला. हा, आता मुळात हे जे MSRDC ला दिलंय ना कॉन्ट्रॅक्ट, त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. यांनी 2004 साली जे अपफ्रंट कॉन्ट्रॅक्ट दिलं 918 कोटीचं, 918 कोटीमध्ये 15 वर्षाचे राईट्स दिले, प्लस त्यांना 402 कोटी रुपये जुन्या रस्त्यावर खर्च करून त्याचेही राईट्स 15 वर्षाचे देऊन टाकले. असे सगळे मिळून यांचाच कॅश फ्लो असं सांगतो की 4330 करोड त्याला मिळणं अपेक्षित आहे. त्याचं सगळं मेंटेनन्स, व्याज बीज गृहीत धरून तेव्हा हे कॅल्क्युलेशन करून हा कॅश फ्लो काढला होता बरं का. आता याच्यावर कॅगनी 2005 साली जे ऑब्जेक्शन्स काढले ते आम्ही याचिकेमध्ये जोडले, त्याच्यावर यांना उत्तर द्यावंच लागणार आहे. कॅगनी तेव्हा असं सांगितलं होतं की खरं म्हणजे 918 कोटीचा आकडाच चुकीचा आहे. कॅग असं म्हणतं, मी म्हणत नाही, कॅग असं म्हणतं की हा आकडा कमीत कमी 2236 कोटीचा असायला हवा होता आणि खरं तर 4385 कोटीपर्यंत सुद्धा आकडा येऊ शकला असता. यांनी अपफ्रंट कॉस्ट आधी डिक्लेअरच करायला नको होती, जी यांनी केली, म्हणून 900 कोटी यांनी अपफ्रंट कॉस्ट डिक्लेअर केल्यामुळे 918 कोटीचं आलं असं कॅग म्हणतं, मी म्हणत नाही. कॅगचा रिपोर्ट आम्ही जोडलेला आहे. दुसरी गोष्ट, हे जे काही यांना जमा करायचे ना पैसे, काय यांना 2000-2500 कोटी हे म्हणतायत, त्याच्यानंतर 2004 साली म्हणले 3632 कोटी आम्हाला जमा करायचे. यातले 40% पैसे हे रिअल इस्टेट मधनं यांनी गोळा करायचे होते आणि 60% टोल मधनं गोळा करायचे होते. हे 40% पैसे रिअल इस्टेटच्या कमर्शियलायझेशन मधनं गोळा करण्याकरता शासनाने 991 एकर जमीन यांना देऊन टाकली या एक्सप्रेसवेच्या आजूबाजूची. त्या 40%चं काय झालं? त्याच्यातनं किती पैसे वसूल केले? कमर्शियलायझेशन केलं का? आणि केलं नसेल तर जी जबाबदारी MSRDCची होती 40% उत्पन्न उभं करायची, त्याच्यामध्ये जर ते कमी पडले असतील तर त्याचा भार या 60%वर कशासाठी टाकतायत? म्हणजे प्रश्न जो आहे की शासनाने यांना सोपवलेल्या जबाबदाऱ्या यांनी पार केल्या नाहीत. यांना जे दिलं शासनाने, जागा दिल्या, त्याचं यांनी काही केलं नाही किंवा काही केलं असेल तर त्याचे हिशोब दिले नाहीत आजपर्यंत.
यांना कॉन्ट्रॅक्ट नीट करता आलं नाही. 918 कोटीतच त्यांनी गुंडाळून टाकलं, जे कॅग म्हणतं जास्तीचं झालं असतं. म्हणजे चुका यांनी केल्या आणि त्याचे फटके जनतेने किती वर्ष भोगायचे. यांनी जर तेव्हाच 2236चं कॉन्ट्रॅक्ट केलं असतं कॅगच्या म्हणण्याप्रमाणे आणि प्लस 40% म्हणजे 3200 कोटी 3600 कोटी यांना तेव्हा जे हवे होते त्यातले 40% जर गृहीत धरले तर त्याचे 14 कोटी रुपये होतात. तर यांचे सगळे पैसे 2019 ऑगस्टला संपलेच होते. यांनी चुका केल्या. कॉन्ट्रॅक्ट चुकीचं 2004 ला MSRDCनी केलं. त्याच्यानंतर त्यांनी 40% रेव्हेन्यू जो गोळा करायला पाहिजे तो केला नाही कमर्शियलायझेशन मधनं आणि त्याचे आता सगळे ते इम्पॅक्ट आमच्यावर थोपवून 10 वर्षासाठी आम्हाला पैसे भरायला लावतायत. आता प्रश्न असा आहे, शासनाने यांना अधिकार दिले 2000 ते 2030 टोल गोळा करण्याचे, तेव्हा अमाऊंट दिली होती हो. बरोबर. मग यांना टोल कमी करता आला असता जर यांनी हे सगळं वापरलं असतं याच व्यवस्थित. मुद्द्यावर पण यांनी ते काही केलं नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण याला जबाबदार MSRDCचा गैरकारभार आहे. याच मुद्द्यावर आपण मोपलवारांना विचारूया. मोपलवार सर, हा जो मुद्दा आहे की एक अमाऊंट निश्चित केली होती 2030 हा कालखंड तुम्ही सांगताय ठीक आहे, पण जी अमाऊंट निश्चित केली होती ती मिळणं अपेक्षित होतं. त्यावर जर 2-2.5 हजार कोटी वसूल झाले असतील तर ते बेकायदेशीर ठरत नाहीत का? अजिबात नाही. परत सांगतो की हिशेब असे टी व्हीवर करता येत नाही. ते मुद्दाच सबज्युडाईज ते बरोबर आहे का नाही ह्यांचं म्हणणं तेच कोर्ट ठरवणार आहे. त्याच्यावर त्यांच्या ते फ्री सिटीजन आहेत, ते काही बोलू शकतील. त्यांच्या आक्षेपाबद्दल मला काही म्हणायचं नाही. आमचा मुद्दा एकच आहे MSRDC म्हणून की आमचं जे टेन्युअर आहे ते 2030 पर्यंतचं आहे. दरम्यानच्या काळात विविध कंत्राट होतात, ते कंत्राट बरोबर होते का नाही त्याला जर चॅलेंज केला असेल ज्युडिशियल चॅलेंज तर ते ज्युडिशियली डिसाईड होईल ना. त्याला या क्षणी मी तुम्हाला आकड्यांचे हिशेब इथे देणे त्यांनी तिकडनं देणे ह्यातून कुठलाही निर्णय होत नाही. निर्णय ज्या फोरमला गेला त्याच फोरमला निर्णय करावा लागेल. आम्ही फक्त 2030 पर्यंतचं टोल कलेक्शनचे अधिकार आहे तेवढ्यापुरतंच बोलतो आहे. ठीक आहे, तुम्ही जो मुद्दा मांडताय की हा सबज्युडिस विषय आहे, न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यावर आत्ता भाष्य करणे योग्य ठरणार नाही. खरं तर ते योग्य अशासाठी ठरेल कारण हा सर्वसामान्यांशी निगडीत मुद्दा आहे. या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. माझ्याबरोबर मनसेचे प्रवक्ते सुद्धा आहेत, त्यांना सुद्धा या मुद्द्यावर बोलायचं आहे. मात्र मी इथे एक ब्रेक घेतो आणि ब्रेकनंतर लगेचच आपण जाणार आहोत संतोष धुरी यांच्याकडे. धन्यवाद. ब्रेकनंतर आवाज महाराष्ट्राचा मध्ये आपलं स्वागत आहे. ब्रेकपूर्वी एक मुद्दा मोपलवार यांनी मांडला होता, तो म्हणजे हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे या प्रकरणावर टीव्हीवर भाष्य करणे योग्य नाही. मनसेचे प्रवक्ते संतोष धुरी आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. संतोष, तुम्ही यापूर्वी सुद्धा या प्रकरणी आंदोलनं केलेली आहेत, पण मोपलवार जे आता म्हणतायत की हे जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर तुम्ही आंदोलनं का करताय? नाही, कसं आहे माहिती आहे ना की विनोद, प्रशासन आहे ना, प्रशासन यांना एक चांगलं उत्तर आहे, मस्त गोलमोल उत्तर देऊन टाकतात की हे न्यायप्रविष्ट आहे म्हणून प्रकरण. हे म्हटलं ना की सगळ्यावर पाणी पडलं, संपला, विषयच संपला. तिकडे तुम्ही या ज्या गोष्टी करतायत की टोल वसुली किती वर्ष केल्या पाहिजेत, किती पैसे तुम्ही घेऊ शकता त्यांच्याकडून वगैरे, ह्या गोष्टी चला ठीक आहे, टेक्निकल गोष्टी आहेत. पण तुम्ही ज्या सुविधा दिल्या पाहिजे लोकांना ह्या देताय का तुम्ही? तुम्ही आता एक घ्या की 300 मीटर पर्यंत तुमची ती सफेद लाईन येते. 300 मीटर ना साहेब, बेलनकर साहेब, बरोबर ना? त्यापर्यंत लाईन येते. त्याच्या पुढे पण लाईन लागल्यानंतर तुम्ही टोल वसुली केली नाही पाहिजे. तुम्ही त्या गाड्या सोडल्या पाहिजे, पण त्या गाड्या सोडल्या जात नाहीये. शौचालय आहेत का तिकडे? शौचालय आहेत तर ती बंद आहेत तर घाणेरडी आहेत किंवा नाहीच आहेत. ह्या गोष्टींचा तुम्ही विचार केलायत का? ह्या गोष्टी पण बघितल्या पाहिजेत ना. तुम्ही गाड्या किती जात आहेत, तिकडनं काय जातात, फक्त पैसे वसूल कसे करायचे हा फक्त तुमचा उद्देश आहे. बाकी त्या लोकांना सुविधा काय द्यायच्या. 60 किलोमीटर नंतर तुमचे हे असले पाहिजे, टोल नाके असले पाहिजेत, ते पण नाहीयेत. मग ह्या गोष्टींवर तुम्ही बोलू शकता ना, बाकीच्या गोष्टींवर बोलू शकत नाही. तर ह्या गोष्टी तर तुम्हाला लोक जाणीव करून देत आहेत सगळे. आम्ही तुम्हाला दाखवून दिले. 68 टोल नाके बंद झाले, ते उगाच बंद झालेत का? इल्लीगल होते म्हणूनच बंद झाले ना? का ते असेच तुमच्या मनात आले, आम्ही आंदोलनं केली, टोल नाके फोडले, त्याच्यानंतर तुमच्या मनात आली म्हणून तुम्ही बंद केले? ती उत्तर तर तुम्ही देऊ शकता. ही उत्तर द्या ना तुम्ही. याच्यावर काय ऍक्शन होत नाहीये. टोल नाक्यावर जे गुंड उभे केले जातात आणि सामान्य माणसाला जो त्रास देत आहेत, त्यांना धमकावलं जात आहे, तिकडे अडवून त्यांना हे केलं जात आहे, त्रास दिला जातोय, त्याबद्दल तर बोलू शकता. त्या गोष्टी बोलू शकत नाही, याच्याबद्दल मनसे आवाज उठवणारच नाही. तुमचा मुद्दा लक्षात आला. ते जे टोल नाके बंद झालेत त्यापोटी शासनाला या कंत्राटदारांना मोठी भरपाई द्यावी लागलेली, ते असेच बंद झालेले नाही आहेत. मोपलवार सर, हा जो मुद्दा आहे की जी वसुली केली जाते त्या बदल्यात ज्या सुविधा मिळायला पाहिजेत किंवा नियमानुसार ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत त्या कंत्राटदाराकडनं होत नाही आणि त्यावर सरकार म्हणून किंवा MSRDC त्यावर बडगा उगारताना दिसत नाही.
धुरीने जो मुद्दा मांडला त्यातला जो सुविधांचा मुद्दा आहे तो अतिशय बरोबर आहे आणि सुविधा सगळ्या ठिकाणी निर्माण केल्या आहेत, परंतु त्यांचं म्हणणं की ते मेंटेन होत नाहीत, त्याच्यावर जरूर कारवाई करता येईल. म्हणजे बांद्राचा टोल नाका असेल किंवा मुंबई एंट्री पॉईंट्स असेल किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा असेल, या सगळ्या ठिकाणी वारंवार आम्ही सुविधा पाहतो, परंतु त्यांना जर वाटत असेल की त्या बरोबर नाहीत, त्या नक्की सुधारता येतील, यात काही संशय नाही. त्यात पण काही प्रतिवाद आता या करण्यासारखं चर्चेत हा मुद्दा आला म्हणून आपण तसं म्हणताय, पण तशी यंत्रणा आपल्याकडे 24 तास नाही आहे का असेल. जी कंत्राटदारांवर लक्ष ठेवेल, ते सुविधा देत आहेत की नाही देत? आहे नाही यंत्र एक लक्षात ठेवा, काही केल्यानंतर ते बरोबर कमी आहे का जास्त आहे याच्यावर आपला मुद्दा असू शकतो, परंतु यंत्रणा आहे, पाहायला जातात. मी स्वतः मुंबई पुणे एक्सप्रेसवर गेल्यानंतर त्याच्या बाजूला सुविधा आहे का नाही वारंवार पाहतो, त्या ठिकाणी बसलेल्या लोकांना बोलतो, त्यामुळे ह्या पाहायला यंत्रणा आहे का नाही, यंत्रणा आहे आणि ती पाहायला जाते. परंतु त्याचं असं म्हणणं की घाणेरडे आहेत किंवा बरोबर मेंटेन करण्यात येतात, वी विल सर्टनली ॲक्ट अपॉन इट, त्यात काही संशय नाही. त्याने दुसरा मुद्दा मांडला की 300 मीटरवर जर लाईन असेल तर ते फ्री सोडायला पाहिजे. अशी मी 5 वर्षापासून आलो, मी वारंवार कंत्राटामध्ये तशी तरतूद आहे का पाहिली, अशी कुठली कंत्राटामध्ये तरतूद नाही. आणि पीक टाईमला विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी वगैरे होते ही वस्तुस्थिती आहे, परंतु कंत्राटात तशी तरतूद नाही. म्हणजे मनसे दिशाभूल करते किंवा या मुद्द्यावर जे राजकीय पक्ष बोलतात ते दिशाभूल करतायत असं तुमचं म्हणणं आहे. आपण वेलणकरांना या मुद्द्या मोपलवार सर वेलणकरांना या मुद्द्यावर विचारूया. वेलणकर हे जे आता मोपलवारांनी सांगितलेलं आहे की 300 मीटरची जी लाईन आहे त्याच्या पुढे जर त्याच्या पुढे जर वाहन असेल तर त्याला टोल फ्री सुविधा दिली पाहिजे, या मुद्द्याचा या कंत्राटात समावेश आहे का वेलणकर? मला एक सांगा, कॉन्ट्रॅक्टमध्ये तरतूद नाही असं हे जे म्हणतायत ना मोपलवार साहेब, 2019 नंतर जे नवीन कॉन्ट्रॅक्ट झालं आता 2020 मध्ये, ते तर नवीन केलं ना आणि ते यांनीच केलं ना, मग तरतूद का नाही घातली त्याच्यात? अहो तरतूद जुन्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये नव्हती, मी समजू शकतो. 2019 मध्ये कॉन्ट्रॅक्ट संपलं, आता नव्याने टोल वसुली सुरू झाली 2019 नंतर. त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये हे का घातलं नाही हे उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. हेच जबाबदार होते त्याला स्वतः जातीने, यांनी ते का घातलं नाही त्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये. मग दुसरा मुद्दा एक आहे जो पारदर्शकतेचा मुद्दा आहे किंवा सुविधांचा मुद्दा आहे, त्या सुविधा मिळत नसल्याचा देखील आरोप आहे आणि सर्वसामान्यांना तो अनुभव आहे. कारण आम्ही पण जेव्हा प्रवास करतो तेव्हा हा मुद्दा आम्हालाही जाणवतो की अनेक ठिकाणी टोल वसुली होते, मात्र रस्त्यावरचे खड्डे तसेच असतात. त्या मुद्द्यावर सरकार योग्य ती पावलं उचलताना दिसत नाहीयेत. वेलणकर नाही, पहिलं याचं उत्तर त्यांना देऊ द्या ना. ते म्हणतात ना कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं लिहिलेलं मला सापडलं नाही, तुम्ही का लिहिलं नाही आत्ताच्या नवीन कॉन्ट्रॅक्ट मध्ये, त्याचं उत्तर द्या म्हणा. मोपलवार जे वेलणकर विचारतायत की कॉन्ट्रॅक्टमध्ये आता तो मुद्दा समाविष्ट करता आला असता, ज्या चुका पूर्वीच्या प्रशासनाने केल्या त्या. वेलणकर तुम्ही जे विचारतात ना, सांगतो एक तरी माझं वेलणकरातलं वैयक्तिक भांडण नाही, ज्या पद्धतीने ते बोलतात. कृपया लक्षात ठेवा, हा इन्स्टिट्यूशनल प्रश्न आहे. एक, या देशामध्ये सगळे कॉन्ट्रॅक्ट जे होतात जवळपास सगळे सारखे असतात, त्याच्यामध्ये असा मुद्दा टाकला पाहिजे का वगैरे नसेल तर हा मुद्दा टाकावा असा शासन स्तरावर निर्णय झाला पाहिजे, केंद्र सरकार स्तरावर निर्णय झाला पाहिजे. कारण MSRDCचे फक्त 13 टोल आहेत, पण किंवा मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि इकडे आपण मुंबई एंट्री पॉईंट आहे, त्यामुळे याच्यामध्ये नवीन कंत्राटामध्ये काय टाकलं नाही, आपण हा शासन स्तरावर प्रश्न निर्माण करू शकता, सगळीकडे होऊ शकता. परंतु असे जर तरतुदी केंद्र सरकारच्या किंवा NHAIच्या सगळ्या टोलमध्ये असेल तर ते राज्य सरकार नक्की विचार करेल. त्यामुळे हा का केलं नाही हे हमरा तुमरून उत्तर देण्यासारखं काही कारण नाही. दुसरा एक मुद्दा आता धुरींनी जो मुद्दा उपस्थित केला होता की नागरिक आहात, मी नागरिक नाही असं. एक मिनिट बोला वेलणकर बोला पोहोचवणार कोण? वेलणकर बोला. एक मिनिट वेलणकर बोला. दिल्या पाहिजे. नाही, एक मिनिट. भरून काढलं पहिल्यांदा हे आपण सांगितलं पाहिजे, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही सांगताय, आम्ही फिरतोय. पहिल्यांदा संतोष एक मिनिट वेलणकर बोला. पहिल्यांदा मोपलवार साहेब काय म्हणले की शासनाने आम्हाला 30 वर्ष देऊन टाकलंय, आम्ही आता पूर्ण मालक आहोत त्याचे. मग मालकात का नाही घातलं कॉन्ट्रॅक्ट मध्ये? शासनाला कशाला विचारायला जायला पाहिजे? तुम्हाला नव्हतं घालता येत का? तुम्ही का घातलं नाही याचं उत्तर तुम्ही देतच नाही आहात. आणि मी तुमच्याशी बोलतोय कारण तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर आहात, भले तुम्ही टेम्पररी असाल पण तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर आहात, तेव्हा तुम्ही जबाबदारी घेतलीच पाहिजे ती ऍज अ इन्स्टिट्यूशन म्हणून मी तुम्हाला विचारतो याचं की तुमच्या जर मालकी होती त्याची, शासनाने तुमच्याकडे सगळं देऊन टाकलं होतं, तुम्ही एक चांगलं पाऊल म्हणून का घातलं नाही हे कलम त्याच्यामध्ये? का तुमच्यावर दबाव होता का कोणाचा?
याच मुद्द्याला वेलणकरांच्या जोडून एक प्रश्न आहे मोपलवार साहेब, की हा जो हे जे कंत्राट आधी झालं होतं त्यात 40% रिअल इस्टेटमधून वसुली होणं अपेक्षित होतं, ती झाली नाही असं वेलणकरांचं म्हणणं आहे. त्यावर काय उत्तर असेल? बघा 2000ला जेव्हा हे कन्सेशन देण्यात आलं तेव्हा निधीचे विविध स्रोत त्याच्यामध्ये निश्चित करण्यात आले. ओके. आणि रिअल इस्टेटचं जे मॉनिटायझेशन असतं ते केवळ MSRDC स्तरावर नसतं, तर त्याचा शासन स्तरावरसुद्धा निर्णय असतो. म्हणजे किवळे जंक्शनच्या तिथे काही लँड नोटिफाय केली होती आणि काही लँड जे वेगळ्या मला वाटतं एका याचिकेवर तो मुद्दा होता, आपल्या खालापूरच्या तिथे नोटिफाय केली ते त्यानंतर शासनाने त्या ठिकाणी टाउनशिप नाही करायचं ठरवलं. त्यामुळे ज्या वेळेला शासनाने ठरवलं नाही, MSRDCने स्वतंत्रपणे कुठलं रिअल इस्टेट मॉनिटायझेशन करता येत नाही. इट्स कम्प्लिटली ॲट गव्हर्नमेंट लेवल. निधी कुठला एखाद्या प्रकल्पाला उभा करून द्यायचा, कसा करायचा, तर शासन निर्णय घेतं. पण मग त्याचा आणि गंमत त्याचा अशी आहे निर्णय की जेव्हा 30 जेव्हा वर्षाचं नव्यानं कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्ट करण्यात येणार त्याच्यानंतर होतं, आम्ही मायनसमध्ये जरी असलो कॅश फ्लोनुसार तरी आम्हाला संपवावं लागतं. पण त्याचा निर्णय नंतर जेव्हा नव्यानं कॉन्ट्रॅक्ट झालं त्यावेळेला झाला का, की या अशा ठिकाणी टाउनशिप आपण कॉन्ट्रॅक्टमध्ये टोल जो कलेक्टर आहे नाही झालं. हे बघा, आम्ही फक्त टोल पुरता संबंध आहे. जेव्हा मॉनिटायझेशनचा मुद्दा येतो तेव्हा तो अधिक महत्त्वाचा निर्णय आहे, तो वेगळ्या स्तरावर घ्यावा लागतो. मॉनिटायझेशन निर्णय झालेला नाही. दुरी मी शेवटी तुमच्याकडे येतो. तो वेलणकर निर्णय साहेब, फक्त MSRDC घेत नाही. हे जे मोपलवार म्हणतायत की माझ्या कॉन्ट्रॅक्टचा प्रश्नाचं विषय उत्तर आमच्या द्या. अखत्यारीत अहो, येत माझ्या नाही, प्रश्नाचं उत्तर द्या. ते जे म्हणतायत की आमच्या अखत्यारीत फक्त टोलचा प्रश्न येतो, रिअल नाही इस्टेटचा. कॉन्ट्रॅक्ट MSRDCनेच केलंय. थांबा. बरोबर ना? ऐका ना दादा, टोलचं कॉन्ट्रॅक्ट त्यांनी केलं, ते जबाबदार आहेत, त्यांची सही आहे त्याच्यावर. हवं असलं तर काढून दाखवतो. आता प्रश्न असा आहे की टोलचं कॉन्ट्रॅक्ट करताना मी जो पहिला मुद्दा मांडला की जर 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ वाहन थांबलं तर त्याला सोडून दिलं पाहिजे, हा मुद्दा का घातला नाही? तुम्ही चांगलं एक प्रथा का पाडली नाही? तुम्हाला शासनाने नाही सांगितलं होतं का हे करायला? याची उत्तर कधी देणार तुम्ही? त्यावर आपण विचारूच. एकदा धुरींना काहीतरी मुद्दा मांडायचा आहे. धुरी, कसं आहे विनोदजी, की यांनी सांगितलं की आम्ही मॉनिटर करतो आणि नंतर आम्ही त्या सूचना देतो. बरोबर आहे ना? तर त्या तुम्ही तर एवढं चांगलं काम करताय, तुम्ही सगळे टोल नाके बघताय, स्वतः जाऊन चेक करताय, सगळं करतायत. मग या सुविधा जे कॉन्ट्रॅक्टर देत नाहीयेत, किंवा जिकडे अर्धा तास वाशी टोल नाक्यावर अर्धा तास जातो, अर्धा तास कुठलाही दिवस असून दे, मग त्या ठिकाणी जर तुम्ही जाताय तर त्याच्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी तुम्ही लक्षात आल्यानंतर एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, नंतर त्याच्यावर ऍक्शन का न होत आहे? तिकडे तुम्ही काहीतरी ऍक्शन घेतली पाहिजे ना, की तुम्ही फक्त ते सांगणार की शासन बघणार आहे, कोर्टामध्ये आहे, असंच चालू राहणार आहे आणि लोकांना जो त्रास द्यायचा तो द्यायचाच आहे. आता फास्टॅग आलेत, लोकांना आता फास्टॅग मध्ये लवकर जायचं, लोकांनी सगळ्यांनी फास्टॅग बसवून घेतलेले आहेत. घाबरून असून दे किंवा काही असून दे, सुविधा चांगली मिळते म्हणून करत असतील, पण तिकडेही वेळ जातोय. त्यांच्या मशीन चालत नाही आहेत, त्या स्कॅनिंग मशीन, या गोष्टी सगळ्या गोष्टी विचार करून एकूणच सुविधा मिळत नाही, सुविधा मिळत नाही हा तुमचा मुद्दा आहे, तो लक्षात आला. मोपलवार साहेब, शेवटचा एक प्रश्न, माझा वेळ संपत आलेला आहे. सुविधा मिळत नाही आहे ती गोष्ट वेगळी, न्यायप्रविष्ट आहे प्रकरण हाही मुद्दा, पण सर्वसामान्यांशी हा निगडीत मुद्दा आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी यात कुठेतरी पारदर्शकता नाही असं वाटत असेल तर सरकारने त्यावर पावलं उचलली पाहिजेत ना. यात पारदर्शकता नाही हे मान्यच नाही. इनफॅक्ट जे काही कलेक्शन आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे, कॉन्ट्रॅक्ट पब्लिक डोमेन आहे, त्यातल्या तरतुदी पब्लिक डोमेनमध्ये आहेत. यात पारदर्शकता नाही असं कसं म्हणता येईल तुम्हाला? वेलणकर काय म्हणतात मोपलवार, पारदर्शकता नाही हा मुद्दाच नाही आहे? अहो थांबा, ते अर्ध सांगतायत. 2016 साली माझ्या एका याचिकेमुळे यांना हे सगळं टाकायला लागलं, तोपर्यंत टाकत नव्हते. तेव्हा त्यांनी असं उगीच सांगू नये की आम्ही स्वतःहून केली पारदर्शकता वगैरे, असं काही नाहीये. मूळ मुद्दा जो आहे की जर ते लोकांना अर्धा तास थांबायला लागतंय तर तुम्ही काय मॉनिटरिंग करता मग? आणि मुख्य म्हणजे नवीन कंत्राटामध्ये हे तुम्ही का लिहिलं नाही याचं उत्तर द्या आणि मगच कार्यक्रम संपवा. कार्यक्रम संपवायचा आहे. मोपलवार, या संदर्भातलं उत्तर की तुम्ही नवीन कंत्राटात हा सगळा विचार का नाही केला? हां, दोन प्रश्नाची उत्तर आहेत की वाशी असेल किंवा खालापूर असेल किंवा उर्से असेल किंवा मुलुंड असेल, या ठिकाणी रांगा लागतात, सकाळी विशेषतः पीक टाईमला रांगा लागतात, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यासाठी ह्या दोन्ही ठिकाणचे टोल नाके विस्तारित करणं आवश्यक आहे. ओके, त्याच्यासाठी जी जागा लागते ती जागा आम्ही गेले
4 वर्षापासून वारंवार महापालिकेकडे मागतो. वेगवेगळ्या स्तरावर, मुख्यमंत्री स्तरावर सुद्धा त्याच्या बैठका झाल्या. आता एक्झॅक्टली 12 तारखेला महापालिकेने आम्हाला मुलुंडचा नाका विस्तरित करण्यासाठी जागा दिली, वाशीचा नाका विस्तरित करण्यासाठी अद्याप जागा दिलेली नाही. परंतु आणखी त्यात इंजिनिअरिंग सोल्युशन काय असावेत ह्याचे आम्ही सगळे निर्णय घेतलेले. दहिसरचा नाका फॉर एक्झाम्पल तिथे विस्तारित करणे आवश्यक आहे, परंतु त्याच्यासाठी जोपर्यंत आम्हाला जागा मिळत नाही, कारण जागा तर क्रिएट करावी लागेल गव्हर्नमेंटला किंवा महापालिकेला. इथली वाहतूक सुरळीत ठेवणे याच्यासाठी टोल नाक्याला जागा देणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता खालापूर आणि उर्सेला आम्ही इतकं स्टेट ऑफ द आर्ट सोल्युशन क्रिएट केलेलं आहे आणि त्याचं कामही आमचं 1 मार्चला सुरू होतं आहे, कारण हाच प्रश्न खालापूर आणि उर्से टोलला सुद्धा आहे. त्यामुळे तिथे टोल नाके पुढचे 3 ते 6 महिन्यामध्ये कम्प्लिटली ऑगमेंटेड असतील, म्हणजे इव्हन पीक टाईमला सुद्धा 2-3 मिनिटामध्ये इथून गाडी पास होता येईल अशी तरतूद तिथे करता येईल. तसंच मुलुंडला करता येईल. परंतु वाशीला अद्याप जमीन देण्याचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. ही जागा निर्माण करणे हे MSIDचं अखत्यारीत नसलं तर ज्यांच्याकडे जागा आहे त्यांनी जर सहकार्य केलं आणि शहरातली वाहतूक लोकांना त्रास न होण्याची झाली पाहिजे असं जर आपण ठरवलं तर मला असं वाटतं की हा प्रश्न नक्की सुटू शकेल. दुसरा मुद्दा जे म्हणतात सरकार 300 मीटरची लाईन बांधण्याचा मुद्दा, तो निर्णय झालेला नाही. त्याच्या सरकार या प्रकरणी टोल वसुली जी करते त्यातनं ज्या सुविधा मिळणं अपेक्षित आहे त्यासाठी टोल सरकारी नाक्याचं स्तरावर augmentation प्रयत्न करण्याची प्रक्रिया सुरू आहे का? केलेली तुमचा आहे. मुद्दा लक्षात आला. न्यायव्यवस्था आता यावर योग्य तो निर्णय देईलच. त्या नक्की देण्यात येईल. न्यायव्यवस्था यावर योग्य तो निर्णय देईलच, मात्र त्याकडे आपलं लक्ष असेलच. मात्र याचिकाकर्त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्या प्रश्न उपस्थित केल्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात काही शंका उपस्थित झाल्या असतील तर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं सांगून या शंकांचं निरसन न करता शासनाला वेगळं राहता येणार नाही, त्याचं उत्तर दिलं पाहिजे. न्यायालय जो काही निर्णय देईल तो आपण पाहूच. मात्र या सगळ्या संदर्भात सरकारची भूमिका कुठेतरी चुकते असं सर्वसामान्यांचंही मत आहे आणि सरकारने त्याचा विचार केला पाहिजे. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होते त्या सर्वांचे धन्यवाद. मात्र या सगळ्या प्रकरणात कुठे ना कुठेतरी सरकार जर चुकत असेल तर सरकारने आपली बाजू सुधारण्यासाठी काय पावलं उचलली पाहिजेत याची स्पष्टता सर्वसामान्य नागरिकांना दिली पाहिजे. धन्यवाद.